सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण एका मूलभूत विषयाला सुरुवात करणार आहोत, जो आपला प्रॅक्टिकल विषय पण आहे. साधनेतला, सती साधनेतला, सती पठणातला विषय आहे. आणि तो विषय समजला नाही म्हणजे चित्त. चित्त हा आजचा विषय आहे. आजचा म्हणजे काही दिवस चालेल तो. तर चित्त विषय समजला नाही, मन विषय समजला नाही, तर मग बुद्ध धम्म समजला नाही. कारण बुद्ध धम्माचा विषयच मन आहे आणि तो चित्ताचा एक भाग आहे असं दिसतं. किंवा एक ऍक्टिव्हिटी आहे, एक क्रिया आहे, एक प्रक्रिया आहे, मन. ज्याला आपण मन म्हणतो. मन काय आहे माहिती नाही, पण मन काय काय काहीतरी आहे हे आपल्याला सगळ्यांनाच लक्षात येतं, कारण आपण सहज शब्द वापरतो. चित्त शब्द तरी आपण नेहमी वापरत नाही, पण मन नेहमी वापरतो. माझ्या मनात असं आलं आणि माझ्या मनाला दुःख झालं आणि माझं मन असं आणि मन इकडे गेलं आणि मन तिकडे गेलं. मनात फार विचार चाललेत आणि मनात काय आहे असं पण सहज सहज बोलतो मन. पण नेमकं मन काय आहे हे लक्षात येत नाही. कशाला मन म्हणायचं? तर आपण सरावानं काही काही गोष्टी, काही शब्द जे असतात ते आपण सरावानं बोलतो, ऐकून बोलतो, बोलत आलंय म्हणून बोलतो, आपण बोलत आलोत म्हणून बोलतो. म्हणजेच आपल्यावर जसे संस्कार झाले तसे आपण बोलतो. जसं आपलं वळण आहे तसं आपण बोलतो. तसं मन हा पण शब्द आहे. अं, भाषा जरी बदलली काही लोकांची, समजा आता काहींनी मन मन नाही म्हटलं, माइंड म्हटलं, तर तो त्यांच्या संस्कृतीतला तो त्यांचा संस्कार आहे, जे ज्याला ते माइंड म्हणतात. तर ते माइंड म्हणतात. अं, मराठीमध्ये मन म्हणतात, हिंदीमध्ये मन म्हणतात. आणखीन काही भाषा आहेत ज्याच्यामध्ये मन हा शब्दच आहे, मन हा शब्द आहे. पालीमध्ये त्याला मनो म्हणतात. पण एकाच अर्थाचे सगळे शब्द आहेत हे. माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून सगळेजण जेव्हा असे शब्द बोलतात तेव्हा एकच गोष्ट दाखवायचा प्रयत्न करतात, ते म्हणजे मन. पण तो मन जो आहे हा मन जे विचार करतं, विचार प्रक्रिया, जे मनोधम्मांचं बनलेलं आहे, विचार प्रक्रियेचं बनलेलं आहे. फक्त विचार नाही, विचार प्रक्रिया, प्रोसेस. ती प्रोसेस, ते मन, ती विचार प्रक्रिया ही ज्याच्यामुळे डिस्टर्ब होते, विचलित होते, ते चित्त आहे. चित्त ही चित्त हे आपण म्हणू भावनिक अंग आहे. चित्त हे आपण पाहिलं, चेतवणारं चित्त आहे. जे चेतवतं ते चित्त, चेत पासून चित्त, चेत पासून चेतना. त्याला पालीमध्ये चेतव म्हटलेलं आहे. चेतव, जसं मनला मनो म्हटलंय, तसं चित्तला चेतव म्हटलेलं आहे. चेतो विमुक्ती. तर मन समजायचं असेल, मन लक्षात घ्यायचं असेल, तर चित्त पण लक्षात आलं पाहिजे. मन हा म्हणजे विचार प्रक्रिया, मनोधम्म. हा माणसाच्या किंवा प्राण्यांच्या उत्क्रांतीमध्ये नंतर डेव्हलप झालेला भाग आहे. विचारशीलता, विचार करण्याची शक्ती ही नंतर डेव्हलप झालेली आहे.
विचार प्रक्रिया जेवढी शार्प होत गेली, मोठी होत गेली, विस्तारत होत गेली आणि क्लिअर होत गेली आणि जागृत होत गेली, तसतसा माणूस पण डेव्हलप झाला. माणूस बुद्धिमान होत गेला आणि माणूस बुद्धिमान झाल्यामुळे मग अनेक प्रकारचे शोध लागले. अगदी टेलिफोनचा शोध लागला, रेल्वेचा शोध लागला आणि इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला. अलीकडे अलीकडे मग कॉम्प्युटर, त्याच्या अलीकडे आणखीन त्याला मग मोबाईल, त्याच्या त्या इंटरनेट, मध्ये आधी तो शोध लागला इंटरनेट. आणि आता आणखीन अलीकडे जो लागलाय तो, त्याला म्हणजे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात बरं का, इतर क्षेत्रातलं नाही सांगत मी, आता टेक्नॉलॉजीच्या ह्या क्षेत्रातलं, तो म्हणजे ए आयचा शोध लागला आहे. ए आय म्हणजे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात, कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे बुद्धीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा पण शोध लावला. असं हे अशी ही डेव्हलपमेंट आहे माणसाची. आणि मग इतर जी शास्त्र आहेत, वैद्यकीय शास्त्र आहेत किंवा समाजशास्त्र आहेत किंवा मानसशास्त्र आहे किंवा राज्यशास्त्र आहे किंवा आणखीन काही काही शास्त्र आहेत, शास्त्र म्हणून मानववंशशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे. जी जी काही शास्त्र आहेत ती डेव्हलप होत चाललेली आहेत आणि पुढचे 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 शोध लागत चाललेले आहेत. कारण माणसाची बुद्धिमत्ता म्हणजे विचार प्रक्रिया शार्प होत चाललेली आहे. आणि ती जेवढी आणखीन जागृत होईल तेवढे ते अं, आणखीन शार्प होईल ती. आणि आणखीन नवीन नवीन शोध लागणार आहेत. पण त्याला डिस्टर्ब करणारं जे असतं ते चित्त असतं. ते जर ताब्यात नसेल, ते जर लक्षात नाही आलं आणि ते जर शुद्ध नसेल, चित्तशुद्धी, चित्तशुद्धी नाही झाली, चित्त जर लक्षात नाही आलं, तर मग मन पण बिघडतं. मन पण अशुद्ध आहे, कारण चित्त अशुद्ध आहे. कारण असं वाटतं मन हा चित्ताचं एक्सटेन्शन आहे, पुढचा भाग आहे. मन चित्त जो भावनिक भाग आहे तो पारं पारंपरिक नाही म्हणता येणार, अनुवंशिक आहे किंवा तो उत्क्रांतीतला तो कंटिन्यू चाललेला भाग आहे. चित्त लहान बाळात पण असतं. चित्तामुळे ते आहे, जन्म आहे. लहान बाळातही ते चित्त असतं, भावना असतात, पण विचार नसतात. विचार प्रक्रिया ही नंतर सुरू होते. असतीलही, पण काय म्हणतात, रुडिमेंटरी म्हणजे अशा सुप्त स्वरूपात असतील, डॉर्मंट असतील. विचार प्रक्रिया ही नंतर जरी सुरू झाली तरी विचार प्रक्रियेचं मूळ जे आहे, जो बेस आहे तो आधीच तयार होतो. आणि मग त्याला अन्न जसं फीड फीड होत जातं त्याच्यामध्ये, त्याला ते विषय मिळत जातात. आता मग विचार प्रक्रिया पुढे सुरू होते. पण चित्त, इमोशन जे आहे ते, जे जास्त करून अजागृत आहे, अनकॉन्शियस आहे, ते सोबतच आलेलं आहे. सुखदुःख, त्याचे परिणाम सुखदुःख जे ते सोबतच आलेलं आहे. असंच असे एकूण ही गुंतागुंत आहे. आपल्याला ही, आपण जो अभ्यास करतो आणि विशेषतः जी साधना करतो, ते गुंतागुंत समजून घेण्याचं काम आहे. ही गुंतागुंत समजून घेणं म्हणजे आपलं जीवन समजून घेणं आहे, आपलं जगणं समजून घेणं आहे आणि आपली सुखदुःख समजून घेणं आहे आणि त्याच्यावरून इतरांची सुखदुःख समजून घेणं आहे आणि एकूणच सगळे जीवसृष्टी समजून घेणं आहे.
आणि एकूणच सगळं जग समजून घेणं आहे. कारण त्याच्यात ते सगळंच येतं, बाकीचं मग सगळं चालत आहे. कारण सगळं जग म्हणजे आपण आहोत. त्यामुळं आपण मूलभूत विषयाकडे हळूहळू आता चाललेलो आहोत. चित्तवग्गो धम्मपदातला हा तिसरा वग्ग आहे. वग्ग म्हणजे वर्ग, वर्ग म्हणजे सेक्शन, विभाग. आणि प्रत्येक वग्गामध्ये, पालीमध्ये वग्गो म्हणतात. प्रत्येक वग्गामध्ये, प्रत्येक वर्गामध्ये, प्रत्येक विभागामध्ये जो विषय घेतलेला आहे, त्या विषयाशी संबंधित त्या गाथा एक संकलित केलेल्या आहेत, एकत्रित केलेल्या आहेत. आणि या बुद्धांनी वेगवेगळ्या प्रसंगी म्हटलेल्या असणार. आता काहींनी त्याच्यावर काही अर्थकथा, अर्थकथा पण तयार केलेल्या आहेत. काही मूळ असतील, काही तयार केलेलं आहे. तर माणसाची बुद्धी जी आहे ती बुद्धी काहीतरी व्हरायटी तयार करण्यात फार एक्सपर्ट असते. नवीन 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 आहे ना, नवीन मार्केटिंगचा जो एक मार्केटिंग मधलं जे फॅड असतं ते नवीन नवीन रूपात. आता आणखीन आता आणखीन नवीन नवीन रूपात अमुक अमुक हे आलंय. नवीन तयार करण्यामध्ये माइंड फार एक्सपर्ट असतं. तसं धम्मपा धम्माच्या बाबतीत पण घडलेलं असणार. कारण माणसाची बुद्धी जसजशी आणखीन त्याला फाटे फोडते, तसतसं मूळ स्वरूपामध्ये बदल होत जातो. आणि मग माणूस त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याचा अर्थ काढतो आणि मूळ जी गोष्ट असते ती नॅचरली हाईड होते, लपून जाते, मागे पडते. तशी बुद्धांची जी मूळ शिकवण आहे ही नक्कीच मागे पडली असणार आहे. आणि नंतर नंतर मग ज्यांना जसं वाटलं तसं त्यांनी ते डेव्हलप केलेलं आहे. ज्यांना जसं वाटलं, विशेषतः भिक्खूंना जसं वाटलं तसं त्यांनी ते त्याचा अर्थ काढलेला आहे. तसा नंतर नंतर मग 200 300 400 वर्षांनी बुद्धानंतर तो लिहिलेला आहे. लिहून मग त्याचा खूप मोठा संग्रह तयार झालेला आहे. संग्रहांचे मग ते आता संग्रह कुठं ठेवायचे म्हणून पेट्यांमध्ये ठेवायला लागले, पेटाऱ्यांमध्ये ठेवायला लागले. आणि मग ते पेटाऱ्यांना त्यांनी नाव दिलं, सुत्त पिटक, सुत्त सांगणारा पेटारा. दुसरं नाव दिलं विनय पिटक, भिक्षूंच्या नियमांचा पेटारा, सुत्त पिटक. त्याच्यातून मग पुढे चालू आणखीन बुद्धी विकसित झाली. मग त्यातला जो काही तात्विक भाग आहे तो काहींनी बाजूला काढला. आणि तत्व सांगायला सुरुवात केली. त्याला अभिधम्म म्हणतात. तर ते अभिधम्म पेटक बनलं. तिसरा पेटारा अभिधम्म पेटक बनलेला आहे. आणि आता हा पेटारा तेव्हा म्हणजे जेव्हा त्रिपिटकात उत्पत्ती झाली आणि जेव्हा त्रिपिटकाची उत्पत्ती झाली आणि ते वाढत गेलं, तर मला असं वाटतं आता पेटारे पण कमी पडतील. आता पेटारे पण कमी पडतील, परंतु पारंपरिक शब्द सुत्त पिटक आहे, विनय पिटक आहे, अभिधम्म पिटक आहे. त्याच्यामध्ये जे काही, त्या तीन पेटाऱ्यांमध्ये जे काही आहे ते ह्या नावानं आहे. पण आता याच्यामध्ये इतकी वाढ झालेली आहे, इतके त्याची परत नवीन नवीन इंटरप्रिटेशन झालेली आहेत, त्याचा विस्तार झालेला आहे, अनुवाद झालेले आहेत, त्याच्यावर आणखी भाष्य लिहिले गेलेलं आहे. त्याच्यातून अठ्ठकथा तयार झाल्या असते. अठ्ठकथा, अर्थकथा. तर सुरुवातीच्या जी आहे ती त्रिपिटकाची अठ्ठकथा तयार झाली. तसं धम्मपद अठ्ठकथा पण आहे. सगळं त्रिपिटकाचीच अठ्ठकथा. त्याच्या अठ्ठकथा तयार झाल्या म्हणजे नवीन नवीन अर्थ सांगायला सुरुवात केली, म्हणून त्याच्या कथा बनल्या म्हणजे अठ्ठकथा, अर्थकथा. तसं आता धम्मपदातल्या पण प्रत्येक वग्गावर पण अठ्ठकथेमध्ये संदर्भ मिळतात. आता तो सगळाच अभ्यास आपला झालेला नाही, माझा तरी नाही झालेला. परंतु असं म्हटलं त्रिपिटकाचा पण पूर्ण अभ्यास नाही झाला.
पण ते पेटक अठ्ठकथा ते आणखीन वेगळ्या आहेत. आणि ते पेटारे श्रीलंकेमध्ये जे काही आहेत तेवढेच पेटारे मी ते पाहिलेत. म्हणजे मोठमोठाले आहेत असे, तेवढेच पेटारे मी पाहिले, परंतु त्याच्यात काय आहे ते नाही पाहिलं, आणि त्याच्यानंतर काय झाले हे नाही माहीत आपल्याला. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला हळूहळू हळूहळू मूळ बुद्धाच्या शिकवणीकडे जावं लागतं. विस्तार मागे टाकून आपल्याला मुळाकडे, तत्वाकडे जावं लागतं. आणि ते मूळ जे आहे, ते मूळ आपल्याला आपल्या प्रॅक्टिसमधून सापडतं, आपल्या साधनेतून सापडतं. आपल्यामध्ये आपलं जीवन आपल्याला जेवढं लक्षात येतं, तेवढं आपल्याला हे सगळे बुद्धाची शिकवण लक्षात येते. खरं म्हणजे सगळंच लक्षात येतं. आपण स्वतःला जर समजून घेतलं ना, तर असं म्हणता येईल की जग जग पण लक्षात येऊ शकतं. म्हणजे एक आपण म्हणतो ना, स्वतःवरून जग बघावं. तर स्वतःला आपण जेवढं समजून घेतो, तेवढं आपल्याला जग लक्षात येतं. आणि आता आपण अनुभवातून असं म्हणू शकतो, स्वतःला समजून घेणं फार कठीण आहे. स्वतःला समजून घेणं फार कठीण आहे. आणि आता आपण जो विषय सुरू करतोय, चित्त व गो, हा तर खूपच कठीण विषय आहे. आणि त्याच्यानंतरचा मन हा विषय, पण मन हा विषय धम्मपदात आलेला नाही, डायरेक्ट नाही आलेला. सगळं मनाशी संबंधित आहे, पण डायरेक्ट असं काय मनोवग्गो म्हणून नाही आला. फक्त मन ही पहिली गाथा त्याच्यामध्ये आलेली आहे. यमक मनासंबंधी जी पहिली आणि दुसरी गाथा आलेली आहे, तो डायरेक्ट शब्द आहे. असे काही शब्द इतरत्र वापरलेले आहेत मन म्हणून. पण आता हा चित्त जो आहे, हा चित्तासाठी वग्ग तयार झाला, एक सेक्शन तयार, आणि त्याच्यामध्ये 11 गाथा आहेत. आता अनेक गाथा त्याच्या होऊ शकतात, पण त्यांनी 11 गाथा संकलित करून त्या वग्गामध्ये टाकलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये काय आहे, तर चित्ताचे गुणधर्म आहेत. चित्तवग्गामध्ये ते गुणधर्म सांगितलेले आहेत. आणि त्या गुणधर्मावरून आणि आपल्या अनुभवावरून चित्त आपल्याला लक्षात घ्यायचंय, असं मी त्याचं स्वरूप पाहतो. चित्त कसं लक्षात येईल, हे वाचून नाही लक्षात येणार. किंवा चित्ताविषयी आणखीन काही वाचून लक्षात येणार नाही. किंवा मनाविषयी आणखीन काही बरंच काही वाचून, आता मनावर ते इतकं लिखाण आहे, अख्खी सायकोलॉजी त्याच्यावरच आहे, आधारलेली आहे. मन. आणि सायकोलॉजी तर वर्तनावर पण आधारलेली आहे. पण ते सगळं वाचून त्याचा अभ्यास करून मन समजत नाही. मनाविषयी समजतं, पण मन नाही समजत. तसं आता हे चित्त वग्गो वाचून चित्ताविषयी माहिती मिळेल, पण चित्त नाही समजणार. मग चित्त कसं समजेल? डायरेक्ट डायरेक्ट उतरवून समजेल. जिथं ते आहेत तिथं ते त्याचा अनुभव घेऊन, त्याच्याविषयीचे हे गुणधर्म तिथं दिसतात का आपल्याला, त्याच्यावरून चित्त समजेल. चित्त वाचून समजणार नाही. चित्त हे चित्तात उतरूनच समजेल, चित्तानुसतीने समजेल. आणि सती म्हणजे जागृती आहे, भान आहे, हे आपण पाहतो. तो आणखीन मुख्य विषय आहे. तो प्रॅक्टिकली मुख्य विषय आहे. सती, जागृती, भान, जीवनाचं भान, जगण्याचं भान. त्यातला हा चित्त, हा एक विषय आहे. तर हे चित्त आपण याच्यावर अभ्यास तसा केलेला आहे, चालू आहे आपला आता, बऱ्याच दिवसापासून चालू आहे. चित्त जे आहे हे कायेमध्ये आहे, हे आपण पाहतो. आणि ते आपल्याला जाणवतं जाणीवांमुळे, वेदनांमुळे, फिलिंगमुळे. फील होतं. मनोधम्म पण फील होतात, वेदनांमुळेच जाणवतात. मनोधम्म जाणवतात, वेदनांमुळेच चित्त पण जाणवतं, वेदनांमुळेच काया पण जाणवते, आणि वेदनांमुळेच आपल्याला श्वास पण जाणवतो. तर जाणीवा, जिवंतपणा, हा भाग जो आहे, हा पुन्हा आणखीन आतमध्ये नेणारा भाग आहे.
तसं चित्ताची जाणीव आपल्याला तेव्हाच होते जेव्हा आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो, तिथपर्यंत जातो, त्याची सती येते, त्याचं भान येतं, जागृती येते, तेव्हा चित्त समजतं. इथं जे आता आपण अभ्यास करणार आहोत ते चित्ताची लक्षणं आहेत. चित्ताची लक्षणं आहे. चित्तवग्गो आ, तिसरा तिसरा वग्ग आहे. त्याच्या 11 गाथा आहेत. त्यातली पहिलीच गाथा आज आपण पाहणार आहोत. त्याची लक्षणं काय आहेत? स्पंदनं चपलं चित्तं दुरखं दुर्निवारयं उजुं करोति मेधावी उसुकारो व तेजनं. आता याचा जो अर्थ आहे यांना जसा वाटलाय भदंतानंद कौशल्यांजीला, तसा त्यांनी केला आणि त्याचा हा मराठी अनुवाद बोखारेंनी केलेला आहे आणि बार्टीनं हे धम्मपद प्रकाशित केलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे या पहिल्या गाथेचा. चित्त चंचल आहे. तर हा पहिला शब्द थोडासा मला चुकीचा वाटतो. स्पंदनांचा अर्थ स्पंदन आहे, कंपन आहे, कंपित होणार आहे. आणि चित्त कंप होतं, आपण जे व्हायब्रेशन पाहतो, जे कंपन पाहतो ते स्पंदनंग आहे. इथं चपळ त्याचा अर्थ केलेला आहे, चंचल असा अर्थ केलेला आहे. चंचलता हा गुण आहे एक, पण तो वेगळा शब्द आहे. तर स्पंदनंग म्हणजे स्पंदन करणार, किंवा ज्याला आपण म्हणतो ना धगधग करता आहे. हा, धगधग जे करतं ते स्पंदन आहे. आणि त्याचे जे सगळीकडे आपल्याला आघात जाणवतात ते स्पंदन. आता स्पंदन हे शब्द, धगधग जे आहे ते आपल्याला विशेषतः हार्टमध्ये आपल्याला जाणवतं. परंतु सगळं सगळं चित्तच आपल्याला व्हायब्रेट झालेलं जाणवतं, चित्त. तर या लक्षणावरून ते लक्षात घ्यायचं चित्त काय असू शकतं. आणि आपल्या अनुभवामध्ये पण आपण चित्तानुसतीमध्ये जेव्हा उतरतो किंवा उतरू, चित्त आपल्याला जेव्हा जाणवेल तेव्हा हे स्पंदन जाणवतील, हे या हालचाली जाणवतील आणि त्या आतमध्ये कायेमध्ये जाणवतील. गती, परत आपण गतीकडे येतो. तर स्पंदन म्हणजे गती पण आहे ती. म्हणून स्पंदनं चपलं. आता इथे चप्पल म्हणजे सरळ मराठी शब्द आहे चपळ. चित्त चंचल आहे असं म्हटलंय, चपळ आहे. पण मी म्हणतो चित्त स्पंदनशील आहे, स्पंदन करतं, ते चपळ आहे. दुरखंग, रख म्हणजे रक्षण करणे, दुरखंग म्हणजे रक्षण करायला कठीण. दुरखंग म्हणजे रक्षण करायला कठीण, त्याचं संरक्षण करायला कठीण आहे, कारण ते अं, बेभान आहे आणि बेफाम आहे. कारण ते खूप तीव्र गतीनं त्याचं काम चाललेलं आहे. चित्त पळतं. चित्तगत, त्याची गती खूप तीव्र आहे चित्ताची. आणि त्याला रक्षण करणं, त्याचं संरक्षण करणं, त्याला ताब्यात ठेवणं कठीण आहे असं म्हटलेलं आहे. आणि निवारण करण्यास कठीण आहे. आता हा निवारण निवारण का करायचं? कारण चित्त हा प्रॉब्लेम आहे. चित्त हे दुःखाचं कारण आहे. कारण चित्तामध्येच लोभ द्वेष आहे आणि लोभ द्वेषाचे परिणाम दुःख आहे. आणि दुःख निवारण हा मुख्य विषय आहे, ज्याला दुःख निरोध म्हणतो, आपण निर्वाण म्हणतो, निब्बाण म्हणतो. तर हे निब्बाणाला कठीण आहे, हे निर्वाणाला कठीण आहे, निवारण करायला कठीण आहे. दुर्निवारयं. स्पंदनं चपलं चित्तं दुरख्खं दुर्निवारयं. असे चित्ताचे 4 शब्द सांगितलेत आणि 4 लक्षणं सांगितलेत. पहिल्या गाथेमध्येही 4 लक्षणं सांगितलेत. स्पंदन करणार, सतत कंपित होणार, चित्तंग असताना कंपती, असं जे महामंगल सूत्रातली जी गाथा आहे तर ते कंपन आहे. फुट्ठस लोकधम्मे ही चित्तंग यस्सन कंपती, आपण ही या गाथा शिकलो महामंगल सूत्रामध्ये. याचा आपण परत अभ्यास आपला होईलच कुठे ना कुठे. तर ते ते कंपन आहे.
फुट्ठस लोकधम्मेहि चित्तं यस्स न कंपती. तर कुणाचं चित्त कंपत पावत नाही, तर जो ह्या लोक स्वभावाने घाबरून जात नाही. म्हणजे लोभ, लाभ, हानी, यश, अपयश, निंदा, स्तुती, सुख, दुःख, असं ती गाथा सांगते. ते चित्त कंपित का होतं, स्पंदन का करतं, तर त्याला लोभ, लोभ आणि द्वेष हे त्याला पाहिजे असतं. हे पाहिजे असतं आणि हे नाही पाहिजे असतं. लोभ, द्वेष. लाभ पाहिजे असतो, हानी त्याला नको असते, नाही पाहिजे. त्याला सुख पाहिजे असतं, दुःख नको, नाही पाहिजे असतं, नको असतं. त्याला यश पाहिजे असतं, अपयश नाही पाहिजे, नको, नाही, नको पाहिजे आहे, नाही पाहिजे. जे पाहिजे ते नको. यश पाहिजे, अपयश नको. सुख पाहिजे, दुःख नको. आणि त्याला स्तुती पाहिजे, त्याला निंदा नको. म्हणजे हे जे पाहिजे नको मग जे आहे ना, त्याच्यामुळे चित्त कंपित होतं. चित्तामध्ये त्या अपेक्षा आहेत, त्या इच्छा आहेत, त्या आकांक्षा आहेत, का हे मला पाहिजे ते नको, हे असं पाहिजे तसं नको. त्याच्यामुळे ते कंप पावतं. त्याच्यामुळे ते त्याचं स्पंदन होतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चंचलता आहे. कारण त्याला ते पाहिजेच्या मागं पळत असतं आणि नको त्याला थांबवण्यासाठी पळत असतं. त्याला त्याला नष्ट करण्यासाठी, त्याला थोपवण्यासाठी पळत असतं. आणि इकडे पाहिजे म्हणून संग्रह करायला पळत असतं. लाभासाठी पळतं, लोभासाठी पळतं आणि द्वेषासाठी पळतं. सक्रिय असतं. लोभामागं जास्त पळतं, द्वेषामागे पण पळतं. म्हणजे जसं आता एखाद्याला मारायचं असेल, तर एखादा माणूस त्याच्या मागे पळतो, मारण्यासाठी पळतो. कारण त्याच्याबद्दलचा द्वेष आहे, त्याला खतम करायचं, त्याचं अस्तित्व नको, मग तो पळतो. म्हणजे माणूस लोभामागे पण पळतो, द्वेषामागे पण पळतो, लाभामागे पण पळतो, हानी, हानी, हानी नको म्हणून पण तो सक्रिय असतो, सुखामागे पळतो, दुःख नको त्याच्यासाठी सक्रिय असतो, माझी स्तुती व्हावी, मला चांगलं म्हणावं त्याच्यासाठी पण धडपड करत असतो, माझी कोणी निंदा करू नये अशा अपेक्षा, अशी याची पण तो, याच्याविषयी पण तो विचार करतो. आणखीन कोणता राहिला विषय? अं, अशोक मस्के, तुम्ही एकच एकच पाठीमागे बॅकग्राऊंडला ठेवा. एकच एकच बाबासाहेबांचा एकच फोटो जरी ठेवला ना, तो एकच ठेवा. कारण त्याचं कारण असं आहे की जेवढे आपण बॅकग्राऊंड बदलत राहतो, लोकांचं लक्ष विचलित होतं. एका वेळेला एकच फोटो ठेवा. म्हणून, आणि कृत्रिम बॅकग्राऊंड शक्यतो पाठीमागं ठेवू नका. कृत्रिम म्हणजे आता काही सीन वगैरे काही न वाटतं की आता आजकाल या आर्टिफिशियल इंटेलिजंटमुळं, ए आयमुळं आता नवीन नवीन आपल्याला काही काही मिळतं आणि आपण मागचे चित्र बदलत राहतो. त्याच्यामुळे अभ्यासावरचा फोकस कमी होतो आणि लक्ष इकडे तिकडे विचलित होतं. तर चित्त लाभामागे पळतं, म्हणून कंपित होतं, स्पंदन होतं त्याचं. लाभामागे पळतं, हानी त्याला नको असते म्हणून सक्रिय असतं. सुखामागे पळतं, दुःख त्याला नको असतं त्याच्यासाठी सक्रिय असतं. स्तुती पाहिजे, हानी नको. स्तुती पाहिजे, निंदा नको. आणि यश पाहिजे, अपयश नको. ते चित्त चंचल का आहे, कंपित का, चित्त हे स्पंदन का करतं, ते चपळ का असतं, तर ते सतत सक्रिय असतं. त्याच्या इच्छा आकांक्षा पाठीमागे ते सतत सक्रिय असतं, म्हणून ते चंचल आहे. ते कंपित होतं, स्पंदन करतं, ते चपळ आहे. आणि विशेष म्हणजे दुरखंग आहे. हे एवढं चपळ आहे की ह्या चित्ताला याचं रक्षण करणं, याला स्थिर करणं फार कठीण आहे. आणि ते चित्त स्थिर नाही म्हणून आपण स्थिर नाही. कारण चित्तामुळेच आपलं सरळ सगळं शरीर हे सक्रिय असतं. चित्तामुळेच आहे ते. चित्त म्हणजे ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो, ज्याला ज्याला त्याला जाणीवा म्हणतो.
जिवंतपणा म्हणतो. तर त्याच्यामुळे, त्या जिवंतपणामुळेच हे शरीर सक्रिय असतं. त्याच्यात हे चित्त असतंय आणि विचार प्रक्रिया पण असते. तर हे चित्त, आपण म्हणतो ना, तुम्ही खूप चंचल आहात, म्हणजे तर माणूस, तो व्यक्ती चंचल दिसते कारण त्याचं चित्त चंचल आहे, म्हणून तो चंचल आहे. एखाद्या माणूस खूप आळसात आहे, आळसी आहे, त्याचं चित्त आळसात पडलेलं आहे, जडत्व आलेलं आहे त्याच्यामध्ये, त्याला थिनमिद्ध म्हटलेलं आहे. जडत्व आहे, चित्त जड आहे, म्हणून तो व्यक्ती जड आहे, तो माणूस जड आहे, त्याचं शरीर जड आहे, त्याचं बोलणं जड आहे. आणि त्याचं मुख्य कारण ते परत अजागृत आहे, सतीमध्ये नाही. म्हणजे सती हा जिवंतपणा, आणखी सती हा हे मृतवत अवस्थेला जिवंत करणारी पण एक शक्ती आहे, जागृती. म्हणून अप्पा माधो अमत पदंग वगैरे पाहिलं आपण. ते हे अभ्यास आपले जसे पुढे जातील, पुढे जाईल, तस तसं आपल्याला मागच्या संदर्भाचा पण उपयोग होईल. हा अभ्यास जो आहे, धम्मपदाचा किंवा धम्माचा अभ्यास आपण जो आहे, हा अभ्यास करत करत जसं आपण पुढे जातो, तस पुढे पाठ मागे सपाट अशी, असं ते नाही. असा अभ्यास असेल तर तो काही कामाचा नाही. पुढे पाठ मागे सपाट, म्हणजे मागचं विसरलं आणि पुढचं चाललंय, पुढचं खूप माहिती झालं आणि मागचं विसरलं, तसं नाही ते. मागचा संदर्भ पण आपल्याला पुढे चालता चालता येणार आहे. जसं आता मी महामंगलसूत्र म्हटलो किंवा आणखीन काही बोलतो, किंवा पहिलीच गाथा घेतली धम्मपदातली, तर हे, हा पुढचा अभ्यास करता करता आपल्याला मागचा अभ्यास पण आपोआप येणार. कारण आपण आपला अभ्यास करतोय, जीवनाचा अभ्यास करतोय, त्यामुळे कोणताही विषय हा पुढे येऊ शकतो. तर ज्याच्याविषयी आपण बोलतोय, ते चित्त स्पंदन करणार आहे आणि चपळ आहे, आणि दुरखंग म्हणजे त्याचं रक्षण करणं कठीण आहे. कारण आपण व्यावहारिक भाषेत म्हणतो, ते खूप तीव्र गतीचं आहे, गती आहे ते असं. चित्त ही गती आहे, चित्तगती म्हणतो ना आपण, ज्याला सुगती दुर्गती म्हणतात, त्याचा संबंध चित्तगतीशीच आहे. बुद्धांना सुगत म्हणतात, चित्तगती त्यांना, त्यांची मुक्त चित्त आहे ते, विमुक्त चित्त आहे, त्यामुळे ते सुगत आहे. आणि बाकीचे दुर्गतीत आहेत, काही संमिश्र आहेत. तर हे चित्त सुगतीला न्यायचं असेल, निवारणाकडे न्यायचं असेल, निर्वाणाकडे न्यायचं असेल, त्याला मुक्त करायचं असेल, तर त्याचं रक्षण करणं गरजेचं आहे. पण ते फार कठीण आहे, असं म्हटलेलं आहे गाथेमध्ये. दुरख्खं, खूप कठीण आहे. कशासाठी? निवारण करण्यासाठी. म्हणून दुर्निवारयन, त्याचं निवारण करणं पण कठीण आहे. असे चार लक्षणे, चार शब्द म्हणजे चित्ताची, अ, चार लक्षणे ह्या पहिल्या गाथेमध्ये सांगितलेले आहे. आता पुढचा प्रॅक्टिकल पार्ट आहे. दुसरी ओळ म्हणजे प्रॅक्टिकल पार्ट आहे, म्हणजे साधना आहे. जो मेधावी पुरुष आहे, जो प्रज्ञावान आहे, ज्याला समज आहे, समजत, ज्याच्यामध्ये प्रज्ञा आहे, ज्याच्यामध्ये जागृती आहे, जो बुद्धत्वाच्या मार्गावर आहे, बुद्धाच्या मार्गावर आहे, अर्हताच्या मार्गावर आहे, असा मेधावी मनुष्य, असं म्हटलेलं आहे, उजुंग करोती, उजुंग करोती मेधावी. म्हणजे असा मेधावी मनुष्य, असा प्रज्ञावान मनुष्य, असा समजदार मनुष्य, असा बोधिमार्गाच्या बोधिमार्गावर चालणारा मनुष्य, उजुंग करोती, सरळ करतो. कशाला? या चित्ताला. जे स्पंदन करतं, जे चंचल आहे, जे रक्षण करायला कठीण आहे, जे निवारण करायला कठीण आहे, अशा चित्ताला मेधावी मनुष्य, मेधावी पुरुष, प्रज्ञावान पुरुष, जागृत पुरुष, हा उजू 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 म्हणजे सरळ,
उजू उजूपटी पन्नो म्हणतो ना आपण. उजू हा शब्द याच्यात संघवंदनेमध्ये आलेला आहे. उजूपटी पन्नो भगवतो सावक संघो. बुद्धांचा श्रावक संघ हा उजू मार्गावर आहे, म्हणजे सरळ मार्गावर आहे. आणि तो सरळ मार्गावर आहे म्हणून त्याला चित्त सरळ करता येतं, कारण तो मेधावी असतो. बुद्धांचा बुद्धांच्या धम्माच्या मार्गावर चालणारा मनुष्य हा मेधावी असतो, किंवा मेधावी बनत जातो, समजदार बनत जातो. त्याची त्याची जीवनशैली जी असते ती सरळ सरळ चालते, वाकडे तिकडे वाकड्यात नाही शिरत तो. तर सरळ चालतं कारण तो विमुक्तीच्या मार्गावर आहे. वाकडं तिकडं त्याला समजतं, पण तो स्वतः वाकड्या मार्गावर नसतो. सरळ मार्गावर चालणाऱ्याला सगळे वाकडे तिकडे मार्ग समजू शकतात, पण वाकडे तिकडे चालणाऱ्या माणसाला सरळ मार्ग नाही समजू शकत. आणि सरळ मार्ग कठीण आहे. आणि ज्याला हा सरळ मार्ग समजतो म्हणजे धम्म मार्ग समजतो, म्हणजे जो स्वतःला समजून घेतो, स्वतःला सरळ करतो, स्वतःच्या चित्ताला सरळ करतो, त्याला सगळे वाकडे तिकडे मार्ग त्याला लक्षात येतात. म्हणजे कशामुळे चित्त चंचल होतं, कशामुळे ते पळापळ करतं, कशामुळं त्याचं रक्षण करणं कठीण आहे, कशामुळं ते निवारण करायला कठीण आहे, हे मेधावी माणसाला कळतं. असा मेधावी माणूस चित्ताला असं सरळ करतो असं म्हटलेलं आहे. जसं बाण सरळ करणारा बाणाला सरळ करतो, उसुकारो व तेजनं. आता उसुकारो म्हणजे बाण करणारा वगैरे असा त्याचा अर्थ केलेला आहे. शब्दशः अर्थ बघावं लागलं. उसुकार, कार म्हणजे करणारा, आणि उसू म्हणजे माहिती नाही. तेजनंग म्हणजे बाण म्हटलेला आहे. बाण तेजनंग. तेजनंग म्हणजे बाण आहे. उसुकारो त्याला इशुकार असं म्हटलेलं आहे. आता इशू म्हणजे बाण आहे, पण आता हे बाण सरळ करणारा. म्हणजे आता बाण बाण जर समजा लोखंडाचा असेल तर ते लोहार लोहार पण त्याला ते सरळ करू शकतो. बाण जर लाकडी असेल तर तो सुतार काम करणारा पण त्याला तो सरळ करू शकतो. किंवा बाण तयार करणारा खास कारागीर असेल त्याला बहुतेक उसुकारो म्हटलेला असेल. आता आजच्या काळात बाण तयार करणारे हे आता जे खेळ चालतात धनुष्य बाणाचे वगैरे ते त्यांनाच माहिती आहे. ते बाण कशाचा तयार करतात आपल्याला माहिती नाही. कदाचित आत्ताचे जे बाण आहेत हे तुमच्या फायबरचे पण असू शकतात, प्लास्टिकचे पण असू शकतात, तर कशाचे असू शकतात. तर आपण याचा हा उसुकार बाण तयार करणारा म्हणजे काय हे आपल्याला नेमकं लक्षात येणार नाही. परंतु आपण आपल्या सोयीसाठी आपण असं म्हणू की बाण तयार करणारा बाण जसा सरळ करतो त्या सरळ करतो, त्याचं टोक पण तो धारदार करतो. त्याचं त्याचं जे काही हे असतं ते कुठेही त्याला काय म्हणतो आपण बेंड नाही, तो कुठेही त्याला वाकडा नाही तो बाण. तो सरळ करतो, तो धारदार असतो, आणि मग तो बाण उपयोगाला येतो. तो सरळ, तो लक्ष्यभेद करू शकतो. अर्थात त्या माणसावर पण अवलंबून आहे तो भाग वेगळा. तर असा याचा एक एकूण अर्थ असा निघतो की तो सरळ केलेला बाण जसा तो कामाचा असतो, तसं सरळ केलेलं चित्त हे कामाचं असतं. कारण सरळ चित्त, ज्याला आपण आणखीन एक शब्द आहे मराठीमध्ये, ताळ्यावर असलेलं चित्त. जे चित्त ताळ्यावर असतं, जे भानावर असतं. आता हा भान, ते भान जे आहे परत चित्ताचंच आहे. सती परत चित्ताची आहे, चित्तानुसती. तर चित्तानुसतीनं चित्त सरळ होतं. आणि जे चित्त सरळ असतं त्यातलं हे चंचलता, त्यातलं स्पंदन, त्यातलं हे निष्कारण, त्याची धावपळ, म्हणजे जे रक्षण करायला कठीण असतं त्यातली जी धावपळ असते, त्यातलं जे निवारणाला कठीण अशी जी अवस्था असते ती सगळी सतीमुळे, जागृतीमुळे, चित्तानुसतीमुळे ती
साध्य होते, कारण चित्त सरळ होतं. आणि आणखीनही त्याच्यावर बरीचशी साधनं आहे, ती आपल्याला करावी लागते. असा एकूण ह्या गाथेचा अर्थ लक्षात येतोय, म्हणजे अभ्यास करता करता. आणि त्याच्यावर चिंतन करता करता आणखीन बऱ्याच गोष्टींचा उलगडा चालता चालताच होतो, म्हणजे विचार करता करताच. हे सगळं आधी विचार करून ठेवलं असं नाही. हे आता आपण काय म्हणतात ते एक विचार विचार प्रक्रियेला आपण इनपुट देतो, विषय देतो, आणि ते काम सुरू, मनाचा विचार करण्याचं काम सुरू राहतं, चिंतन करायचं काम सुरू राहतं. आणि मग त्याच्यातून त्याचं भान ठेवून, त्याची जागृती ठेवून, त्याच्यातून जे शब्द निर्माण होतात ते आपल्याला इथे अप्लाय करता येतात. इथे पाहता येत की चंचलता काय आहे, किंवा स्पंदन म्हणजे काय आहे, चपळता काय आहे, गती काय आहे, दुरक्षण काय आहे. असे हे सगळे शब्द आपण जे चिंतनाला देतो आणि जागृत चिंतन जेव्हा करतो, मग त्याचं आपल्याला विश्लेषण सापडतं. तसंच हे धम्मपदातले इतर विषय देखील आपल्याला लक्षात घेता येऊ शकतात. मला वाटतं पुष्कळ आता एका गाथेबद्दल हे आजचं जे स्पष्टीकरण आहे, जेवढं मला शक्य झालं तेवढं मी केलेलं आहे. आणखीन तुमच्या काही गोष्टी लक्षात येत असतील त्या तुम्ही बोलाव्यात. मी ते थांबतो माझ्यापुरतं. तर ते हा. सर प्रश्न असा होता की अ, चित्त आपण थोडक्यात ताब्यात ठेवायचं किंवा त्याला एक वेगळं वळण लावायचं, म्हणजे आपल्याला सुटेबल असं. परंतु ते कसं लावायचं हे शक्यतो कुणी शेअर करत नाही. थोडस याच्यावर मार्गदर्शन करा. आता हा प्रश्न जो आहे हा बऱ्याच लोकांना, इथं उपस्थित असलेल्या काही लोकांना हा प्रश्न थोडासा ऑड वाटू शकतो. त्याचं कारण असं आहे, काही काही लोकांना म्हणतो बरं का, काही लोकांना ऑड वाटत असेल. त्याचं कारण असं आहे की हा विषय आपला पहिल्यापासून चाललेला आहे. तुम्ही जो म्हणताय की हे कसं करायचं हे सांगा, तर त्याच्यासाठी सती साधन आहे, त्याच्यासाठी जागृतीची कार्यशाळा आहे. त्याच्यातला चित्त हा एक विषय आहे, काय सतीपठ्ठाण हा विषय आहे, त्याच्यातला चित्त हा एक विषय आहे. त्याच्यामुळे चित्तापर्यंत कसं पोहोचायचं हे आपण अनेक वेळा इथं सांगितलेलं. आता कसं आहे, तुम्ही काही सत्रांमध्ये उपस्थित होतात त्रिभुवन सर, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ते. परंतु ते आत्ता ह्यावेळी तुमच्या बहुतेक लक्षात आलं नसेल, त्यामुळे तुम्ही तो प्रश्न परत विचारलेला आहे. तर आता चित्तापर्यंत कसं पोहोचायचं, तर परत ती साधना आहे. चित्त ह्या कायेमध्ये आहे, ते जाणवतं, म्हणजे जाणीवांना वेदनांना जाणवतं, तेही कायेमध्ये आहे. म्हणून आधी कायेमध्ये उतरणं गरजेचं आहे. कायेमध्ये उतरायचं असेल तर आपल्याला नैसर्गिक आनापानची सती पाहिजे, भान पाहिजे. आन, अपान. आन असेल तर आन सती, अपान असेल तर अपान सती. ही काया आन करते, काया अपान करते, ती कशा प्रकारे करते या धडामध्ये. कारण ते अनापानच्या निमित्तानं होणारी हालचाल हा अनापान सतीचा विषय आहे. हे एक आपला मी थोडस परत लक्षात आणून देतो. हवा हा अनापान सतीचा विषय नाही. हा, अनापान सती सुत्त जे आहे ते मला वाटतं त्रिभुवन सरांकडे पण आहे ते. आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांना ते पोहोचेल अशी व्यवस्था आपण करूयात. किंवा आपल्या यांच्याकडे अनिल शेजवळकरांकडे मी ते PDF पाठवले, तर मनमाडकरांना ते अ, देऊ शकतात तिथे, ज्यांच्याकडे नाही त्यांना हे आनापानसती सुद्धा देऊ शकतात. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हो सर, नक्की. हा. तर हे श्वासाच्या निमित्तानं, अनापान सतीच्या निमित्तानं. आता अनापान सती म्हणजे अनापानची हवा नाही, ही गोष्ट आधी आपण लक्षात घेऊ. आन आणि अपान ही या धडामध्ये चाललेली प्रक्रिया आहे. हवा जेव्हा आपण पाहतो तेव्हा बाहेर
बाहेर पाहतो आणि हवा हा विषय असतो, स्पर्शबिंदू हा विषय असतो आणि त्याचा उद्देश एकाग्रता असतो जनरली. आणि मग तो एकाग्रतेचा पॉईंट धरून बाकीची पुढची कामं केली जातात. इथं आन आणि अपानचं भान, अनापान सती म्हणजे आन प्रक्रिया, आन अपान प्रक्रिया म्हणजे ब्रिदिंग प्रोसेस आपण ज्याला म्हणतो, प्रक्रिया आहे ती. ते काहीतरी घडतंय, त्या घडामोडी आहेत त्या आनापानच्या निमित्तानं. ते पोट, छाती, पाठ हा धडाचा भाग, या पोकळीमध्ये जे आन अपान जे चालू आहे, त्याच्यामुळे जे आपला हा बरगड्यांचा भाग, छातीचा भाग जो आकुंचन प्रसरण पावतो, त्याच्या खाली जो श्वासपटल आहे, तो श्वासपटल वर खाली होतो. त्याच्या खाली जे पोट आहे, ते पोट आपलं आत बाहेर होतं, त्याचं आकुंचन प्रसरण होतं. पाठ जी आहे, पाठीचा कणा जो आहे, तो सगळा तो, जर थोडा दीर्घ श्वास जर घेतला तर तो पाठीचा कणा पण आपल्याला पूर्ण जाणवतो, आणि छाती पण जाणवते, आणि पोट पण जाणवतं, आणि मधला जो श्वास पटल आहे तो पण वर खाली होताना आपल्याला जाणवतो. जेवढा आपला श्वास मोकळा होत जातो तेवढा, आणि जेवढा आपण त्याच्या संपर्कात जातो तेवढी ही आनापान सती आपल्याला ही व्यापक व्यापक विषय बनतो. तर त्याच्या निमित्तानं आपण कायेत उतरतो, आणि कायेतल्या जाणीवा, जिवंतपणा, वेदना, फिलिंग याच्या आधारे आपण जो पुढं प्रवास करतो, त्याच्यात पुढचा टप्पा चित्ताचा आहे. म्हणजे चैतन्य. तर चित्तामध्ये मुख्यतः जी पळापळ असते, जी चपलता, चंचलता, जे म्हटले ना, फंदनं चपलं चित्तंग दुरख्खं दुर्निवार, हे जे वैशिष्ट्य आहेत, ते आपल्याला तिथं दिसतात की ते चपळ आहेत. ते एका ठिकाणी थांबत नाही ते, आणि ते सतत असं व्हायब्रेट होणार आहे, कंपन होणार आहे, सगळ्या टॉप टू बॉटम, डोक्यापासून पायापर्यंत त्याचं कंपन चाललेलं आहे. त्याच्यामध्ये हार्टचं सर्क्युलेशन पण जाणवेल, परंतु मुख्य जे विचलित होतं, त्याच्यामध्ये सुखदुःखाची जाणीव होते, ते चित्त आहे. सर्क्युलेशन मध्ये, रक्ताभिसरणामध्ये सुखदुःखाची जाणीव होते, ती रक्ताभिसरणामुळे नाही, त्यातल्या जाणीवांच्या भागामुळे, म्हणजे त्यातल्या चित्ताच्या भागामुळे. त्याच्यामध्ये ते कॉन्शियसनेस जे आहे, ते चित्त जे आहे, त्याच्यामुळे ते रक्ताभिसरणामध्ये, समजा काही ज्याला आता बीपी असतो, किंवा ज्याच्यामध्ये अडखळत अडखळत रक्ताभिसरण चाललेलं असतं, ज्याला जे समजा छाती जड पडते, किंवा काही आणखीन जे काही कळ येते किंवा काही, तर ते त्याला त्या जाणीवांमुळे आहे, चित्तामुळे आहे. चित्ताला चित्ताचं ते हे आहे, दुखणं आहे, जाणीवांचं. तर जसजसं आपण चित्तामध्ये उतरतो, तर पुढं पुढं काय होतं की आपण त्याचं स्पष्टीकरण खूप करू शकत नाही, तिथं पोहोचावंच लागतं. त्याला काही दुसरा इलाज नाही. चित्त जाणायचं असेल तर चित्तात पोहोचा. जसं आपण म्हणतो, शहर पाहायचं असेल तर शहरात जा. शहराचं चित्र पाहून शहर नाही समजत, किंवा शहरावरती माहिती घेऊन शहर नाही समजत. शहर पाहायचं असेल तर शहरात जा. तसंच या हे जीवन आपल्याला अनुभवायचं असेल तर जीवनात उतरा, असं म्हटलेलं. जीवन समजून घेतलं पाहिजे, असं जे म्हणतो आपण, जीवनात उतरा, ह्या जिवंत कायेत उतरा. आणि हा बुद्धांचा आगळा वेगळा शोध आहे. जीवनाला दुसऱ्या कामात नका लावू. आपण दुसऱ्या कामात लावतो त्याला, प्रॉब्लेम आत असतो आणि दुसरंच काम करतो. हेतू चांगला असतो पण मार्ग चांगला नाही, मार्ग योग्य नाही. आपल्याला मार्ग आणि हेतू दोन्हींची सांगड पाहिजे. नाही तर काहींना वाटतं सुख मिळावं, चांगली गोष्ट आहे. सुख मिळावं हा नैसर्गिक हेतू आहे जगण्यातला.
परंतु जे करतो त्याच्यामुळे खरंच सुख मिळतं का, याचं भान आहे का? त्याच्यामुळं ज्या सुखाच्या मागे आपण पळतो त्याच्यामुळे दुःख कमी होतं का? कारण दुःखमुक्ती म्हणजे सुख आहे खरंच. निपाणं परमं सुखं. दुःखमुक्ती हे खरं सुख आहे. तर आपण दुःख तसंच ठेवतो आणि सुख नावाच्या भ्रामक गोष्टीच्या म्हणजे त्या विषयांच्या मागे लागतो. म्हणून आपण भौतिकवादी बनतो जास्त. खरं दुःख, दुःख हा जो अनुभव आहे तो आतला आहे, तो जीवनातला आहे, तो जगण्यातला आहे. त्याच्यासाठी धडपड केली पाहिजे. म्हणून हे चित्ताच्या पर्यंत यावं लागतं आणि मग विचारां ते आणखीनच गुंतागुंतीचं आहे. मेंदूत शिरणं अजून गुंतागुंतीचं आहे. पण ते जमू शकतं अशी खात्री आहे. क्रमाक्रमाने गेलं तर ते होणार. त्याच्यासाठी सतीपट्ठाण आहे. दुसरी एक गोष्ट मला जाता जाता ही सांगायची. याचं 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 जे आता त्रिभुवन सारांचा जो प्रश्न आहे काय कसं करायचं, हे मला वाटतं आपण एक दिवसाचं, 2 दिवसाचं, 3 दिवसाचं आपण शिबिर घेतलं पाहिजे. त्याला दुसरा हे नाही, इलाज नाही. एक दिवसाचं तरी पाहिजे. आपण आता एक परिचय म्हणून आपण 2-3 तासाच्या कार्यशाळा पण घेतो किंवा एक दिवसाची पण कार्यशाळा घेतो. पण मला वाटतं आता जास्त दिवसांचं, 2 दिवसांचे, 3 दिवसांची कार्यशाळाच म्हणून आपण आपण त्याला ते शिबिरासारखं किंवा कार्यशाळेसारखं काहीतरी आपण घेतलं पाहिजे आणि त्या प्रयत्नाला आपण लागूया. तर त्रिभुवन सरांच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देणं शक्य नाही, कारण तो प्रॅक्टिकल मुद्दा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण राखून ठेवूया. ह्याच्यावर आपण नंतर चर्चा करूया आणि ती प्रत्यक्षात करूया. एखादं शिबिराचं आयोजन करा. 1-2 दिवसाचं का असेना, एक दिवसाचं असलं तरी चालेल, पण 2 दिवसाचं ठेवा शक्यतो. 2 दिवसाचं म्हणजे आदल्या रात्री मुक्कामाला यायचं, दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवस, तिसऱ्या दिवशी दुपारी किंवा तिसऱ्या प्रहरपर्यंत म्हणजे लोकांना परत जाता येईल. पण आदल्या रात्री मुक्कामाला यावं पहिल्या दिवशी, म्हणजे सकाळी सुरू करता येईल दुसऱ्या दिवशी. कारण दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी सुरू करायचं त्याच दिवशी तुम्ही आलात तर थकून भागवून आलेला असाल, परत 12-1ला पोहोचणार आणि मग ते स्थिर स्थावर होण्यात तो दिवस तसाच जाणार. त्यापेक्षा आदल्या आदल्या रात्री उशिरा का होईना, 9-10 वाजेपर्यंत का होईना, परंतु त्या ठिकाणी, केंद्राच्या ठिकाणी यायचं, मुक्कामाला यायचं. व्यवस्था करताना तशीच करावी आणि ज्यांना ते शक्य आहे त्यांनी ते त्याच्यावर आता विचार करायला सुरुवात करावी की मुक्कामी आपल्याला थांबता आलं पाहिजे. तिथं आपली टॉयलेट बाथरूमची आणि खाण्यापिण्याची आणि अ, स- साध्या 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 मुक्कामाची, साध्या राहण्याची आपल्याला जरी म्हणजे खाली आपल्याला बिछाना टाकून झोपता आलं तरी चालेल, अशी व्यवस्था असेल तर आपण तिथं शिबिर घेऊ शकतो. तर संदीप त्रिभुवनांचं उत्तर याचं मोठं आहे, कारण ते प्रॅक्टिकल आहे. शब्द आला. एक मिनिट, कोणते बनते? श्रीचाई हा. श्रीलंकेचे आहेत. हा. थोडासा प्रॉब्लेमच आला बोलायला, हा. परंतु त्यांनी मेधावी म्हणजे परिपूर्ण किंवा भरलेला असं सांगितलं. नो. नो. रॉंग. रॉंग. बरेचसे भिक्षू हे काही याच्या बाबतीत साधनेने येतात फक्त म्हणजे, चला आता काही गोष्टी आपण खूप त्याच्यावर नाही, आपण विचार करू माझं शकत नाही. रात्रीची गोष्ट झाली. तुम्ही परत एकदा तुम्हाला म्हणजे टच केलं म्हणजे हा. मेधा प्रज्ञा ही गोष्ट बरोबर आहे, माझ्या लक्षात येते. परंतु त्यांनी रात्री सांगितलं आणि माझे विचार वेगळ्या ठिकाणी फिरायला लागले. नाही, मेधावी म्हणजे परिपूर्ण नाही. मेधा म्हणजे बुद्धिमत्तेशी संबंधी शब्द आहे. मेधा, त्याची मेधा जो तर बुद्धिमत्ता, ती तीक्ष्णता, धारणा. आणि त्याला आता हा नवीन लव फॉर विजडम जे PhD करतात, आपण मगाशी म्हटलो लव फॉर विजडम किंवा लव फॉर नॉलेज असतं त्याला. आणि PhD कोण करतो, तर एकाच विषयातली PhD करतो. तर त्याच्याविषयीची त्याची ती आवड असते, त्याचं लव असतं, त्याच्याबद्दल प्रेम असतं, म्हणून त्या लव फॉर विजडम म्हटलं, लव फॉर नॉलेज फॉर दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट.
त्या विशिष्ट शब्दाबद्दल, त्या विशिष्ट विषयाबद्दलची त्याला जी तीव्र आवड असते, ते त्याला मेधा म्हणतात. तीव्र ताड, तीव्र, त्याला दुसरा एक प्रीती शब्द पण आहे, जो आपण पालीमध्ये प्रीती वापरतो. तर प्रीती. हा, तर तो प्रीती शब्द पण मेधासाठी आहे. तर मेधावी मनुष्य म्हणजे बुद्धिमान मनुष्य, कुशाग्र मतीचा मनुष्य, कुशाग्र बुद्धिमत्तेचा मनुष्य आहे. परंतु हे सगळे शब्द आपल्या बुद्ध धम्माच्या संदर्भात अपूर्ण आहेत. बुद्ध धम्माच्या संबंधात मेधावी म्हणजे प्रज्ञावान, आणि प्रज्ञावान म्हणजे फक्त बुद्धिमान नाही. ज्याला बुद्धी समजते, ती पुढची गोष्ट आहे. ज्याला ज्ञान असणं आणि ज्ञान समजणं, दोन गोष्टी. हा, ह्या दोन गोष्टी आहेत. ज्ञान असणं हा बुद्धीशी संबंधित गोष्ट आहे, परंतु ज्ञान समजणं ही अंडरस्टँडिंग, समज, प्रज्ञेशी संबंधित गोष्ट आहे. त्यामुळे मेधावी म्हणजे प्रज्ञावान, असा त्याचा अर्थ होतो. हम्म. ओके. हम्म. अगदी अं, बरोबर आहे. बाबा बाबासाहेबांच्या म्हणजे याच्यामध्ये का बुद्ध आणि धम्ममध्ये मेधावीचा अर्थ नाही, काय सांगितला? नाही. त्यांची जी काही डिक्शनरी आहे बाबासाहेबांची, हा हा, पाली डिक्शनरी, अच्छा, हा. पाली डिक्शनरी, हा त्यामध्ये हा मेधाचा अर्थ इंटेलिजंट हा, किंवा वाईज. मेघा नाही, मेधा, मेधा शब्द आहे. मेधा, मेधा. हा, मेधा. घ, मेधा. घ नाही, मेघ हो. हा नाही, हा. ध, ध, ठीक आहे. दैवता, ध, ध, आणि धा. ते तुम्ही जे सांगितलंय, बुद्धिमान मनुष्य, आणि बुद्धिमानही कसा, की ज्याला प्रज्ञावंत थोडक्यात असं. प्रज्ञावंत शब्द आहे तो. एकदम बरोबर आहे तो शब्द हा, सर. ठीक आहे. बरोबर. हम्म. हा सर, आपलं बोला. सर आपलं शिबिराबद्दल मगाशी चाललं होतं, हा, डिस्कस चाललं की इथं शिबिर घ्यायचं होतं. आणि शिबिराचा मूळ उद्देश जो आहे तो आपल्याला आता प्रॅक्टिकली म्हणजे आनापानसतीची जी म्हणजे प्रॅक्टिस ती प्रत्यक्ष तुमच्या समोर करणं, हा हा त्याच्या मागचा उद्देश आहे. हॅलो. फक्त आनापान सती नाही, सती म्हणा, सतीची प्रॅक्टिस म्हणा. सतीची प्रॅक्टिस. तर सती, आता कारण तुम्ही सतीमध्ये सगळ्या जीवनाचं भान आहे. सगळ्या जीवनाबद्दलची जागृती आहे, वर्तनाची जागृती आहे, बोलण्याची जागृती आहे, पाहण्याची, ऐकण्याची, गंध, चव, स्पर्श, सगळं सगळं, टोटल अस्तित्व. आणि त्याचा आनापानसती हा त्याचा एक भाग आहे फक्त. हो, पण आनापानसती हा त्याचा एक भाग आहे. कायेमध्ये उतरायचं आहे ना, म्हणजे काया म्हणजे जीवन आहे. हो, जीवनाच्या म्हणजे अर्थाने काया शब्द वापरतो आपण. आपण शिबिराची जी गरज आपल्याला यासाठी भासते की आपल्याला ते प्रत्यक्ष एकमेकांच्या सानिध्यात राहून करणं. हो. तर तसा जर उद्देश असेल तर आज सुद्धा म्हणजे आता सुद्धा तुम्ही आमच्या समोर आहात आणि आम्ही पण तुमच्या समोर आहोत, आमने सामनेच आहे. हं. भौतिकरित्या नाही, पण तरी सुद्धा व्हिज्युअली काय होईना आणि मनाने काय होईना आम्ही त्याची कंडिशन तशीच आहे. तर हे जे शिबिर आपल्याला म्हणजे पुढे भविष्यात घ्यायचं असेल तर आपण हे ऑनलाईन सुद्धा ते करू शकतो. म्हणजे कसं की जे आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली जे करणार आहोत सगळ्यांसमोर बरोबर, तर आपण ते ऑनलाईन सुद्धा असं करता येईल की समजा तुम्ही एक विशिष्ट वेळेनंतर तुम्ही आता तुम्ही हे आता अनापान. आता तुम्ही कुठे बसलेला आहात? मी माझ्या रूम मध्ये बसलेलो आहे. आणि रूमच्या आजूबाजूला कोण आहे? कोण नाही माझ्या तिथे, सोफा आहे, टीव्ही आहे. टीव्ही आहे. आणि मध्ये आधी काय कोणाचा डिस्टर्ब नाही, पण, तुम्ही दोघंच हा, असल्यामुळे तुमचा डिस्टर्ब नाही. आलं लक्षात, मुद्दा आलं हा, लक्षात. लक्षात आलं ना? हा हा. हा, आलं लक्षात. आता आमची भांडेवाली पण आलेली आहे आता अच्छा, ते. हा, आहे बरोबर आहे. त्याच्यामुळे लिमिट. शिबिराचं त्याच्यामुळे ठिकाण हा, शिबिराचं ठिकाण आहे. आपण त्याच्यामुळे बरोबर. शिबिराचं महत्व अजून वाढतंय. हा, हा, अजून वाटलं, बरोबर. हा. हम्म. तरी सुद्धा आता, सर माझी एक विनंती अशी आहे हा, की आपण एक तसं ऑनलाईन करून पाहूया. म्हणजे एक म्हणजे आपल्याला करून पाहूया. नाही, आधी आधी झालेली आहेत आपली शिबिरं, म्हणजे याची आलेलं आहे. ऑनलाईन ऑनलाईन हा, सॉरी सॉरी, म्हणजे हा, आपली शिबिरं आधी झालेली आहे, म्हणून आता काही जी लोक इथं उपस्थित हा, आहेत ना, यातले हा, बरेचशा लोकांनी आता शिबिरं केलेली आहेत. म्हणजे एक दिवसाचं का होईना, पण शिबिरं केलेली आहेत. प्रत्यक्ष वर्ग झालेले आहेत, अनेक वर्ग झालेत. त्याच्यातले उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर त्रिभुवन सर पण एका आपण लोणीमध्ये एक वर्ग घेतलेला आहे. सुनील साळवे सर ते स्वतःच आलेले आहेत. अशोक मस्के नगरच्या शिबिरात, दिल्लीच्या शिबिरात पण होते. अनिल गायकवाड होते.
इथे विशाल कसबे एकदा आलेले आहेत. सांगोल्याचे कसबे आलेले आहेत. आणि सुनंदा पण आहे. हे आम्ही सगळेजण. तिघांनी एक केलेलं आहे. आणि बाबूजींनी एक केलेलं आहे. तिघांनी बाबूजी. पण केलेलं आहे. हा. अनिल गायकवाड आपण तिघच जण होतो फक्त, आपला पण तिघ केलेलं आहे. जण झालेलं आहे, बरोबर आहे. आणि आपली सत्र जी लाईव्ह सत्र जी झाली 15-16, तर हं. त्याच्यामध्ये हाच विषय होता आपला. बिलकुल असंच होतं. वर्षावासामध्ये. तर बिलकुल बिलकुल. समोरासमोर जे होतं ना, तर त्याचा एक इफेक्ट वेगळा असतो. ऑनलाईन ऑनलाईन हे माध्यम तेवढं योग्य नाही. आता बरोबर. आता बरोबर. आताच बघा, मी आता मला आहे. मस्किलनं सांगावं लागलं ना. म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन मध्ये प्रत्यक्ष शिबिरात तुम्ही असलं काहीच करायला संधीच नसते. बरोबर. लिमिटेशन्स आहेत सगळे हा. ना. हा. असं आहे ते. होते का आपली ती भांडीवाली आता बरोबर आली, याच वेळेला आली. बरोबर आहे. आणि तुम्ही भांड्यावाले आले म्हणल्यावर आमच्या कानात भांडी वाजायला लागली. हा, बोला धनके सर. नाही सर, व्यवस्थित आहे. म्हणजे आपण सांगितलेलं बरोबर आहे. हा, आता तुमच्या घरात तर शिबिर नात पण आहे, शिबिर तुमच्या घरात आवश्यक तर आहे. नात पण आहे तुमची. हा, हम्म. मागे असाच हा प्रश्न मी उपस्थित केला होता की गावी गेल्यानंतर किंवा एखाद्या परठिकाणी म्हणा किंवा नातेवाईकाकडे, आणि तिथे मला जर हे म्हणजे ध्यान सॉरी जागृतीची प्रॅक्टिस करायची असेल तर ह्या अडचणी येतातच ना मग. हो. मला मी रोज आणि जागा बदली करतोय, थोडसा हा, युक्त राहण्याचा तेच प्रयत्न करतोय. हा हा. तेच आहे की खरंच ते आवश्यक आहे, पण व्यक्तिशः मी मात्र त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही. हा, नाही, आता ती तुमची अडचण आहे, त्यामुळे तुम्ही हा. तो वेगळा. नाही, हम्म. कसं माहिती आहे, त्या वेळेमध्ये आता मी उशिरा बऱ्याचशा गोष्टी हे करू शकतो, म्हणजे मुख्य साधारणतः. मुद्दा असा आहे सर, हा. धनके सर, हा, बोला. आपल्या जीवनात आपल्याला प्रश्न सोडवायचा, तो कसा सोडवायचा हे ज्याचं त्याने बघायचं आहे. खरं आहे. हा प्रश्न शिबिराशी संबंधित नाही. हम्म. हा मुद्दा शिबिराशी संबंधित नाही. हा मुद्दा फक्त आपल्या प्रॅक्टिस. आपल्या जीवनातला प्रश्न काय जो असेल तो, यातनांचा, प्रेशरचा, टेन्शन, काहीतरी कमतरता आहे म्हणूनच आपण एकत्र येतो ना. सगळं आलबेलं असतं तर आपण कशाला आलो असतो याच्यात. सुखच असतं तर काही नाही. हा. सुख असतं जीवनामध्ये म्हटलंय. हा, खरं त्याचं सुख असतं सातत्य असतं आपल्याला, खरं तर. सुख असतं तर आपण कशाला याच्या मागे लागलो असतो. नाही. नाहीये ते. आणि म्हणून आपण बोललात की निसर्ग हा मूर्ख आहे खरं म्हणजे. हा, आता त्याला पण निसर्ग मूर्ख आहे, पण आपण त्याला आता त्याला नाही आणि दोष देऊ शकत. आपण पण अं, आपण पण आपण आपण अं, स्वतःमध्ये काम केलं पाहिजे. आपणही त्याचंच प्रॉडक्ट आहोत, त्याच्यामुळे कोणाला दातही आपले आणि ओठही आपले असा प्रकार तरी येतो. देखील पॉझिटिव्ह असलं पाहिजे हो. निसर्गाविषयी, हो. कारण हो. त्याशिवाय हो. पर्याय हो. नाही. हो. नाही, काही लोक असं सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करतात ना, का निसर्ग पाहून घेईल. निसर्ग काय पाहून घेणार आहे. फेथ हे, ऑफ गॉड. कुदरत का कानून आणि काय काय ते कसलं काय आलं, म्हणजे सगळं कुदरतनीच सगळी गडबड केली सगळी. आणि तो कुदरतनी हे जे केलंय ते कुदरती पद्धतीनं सोडवायचा आहे तो प्रश्न. निसर्गाचा प्रश्न नैसर्गिक पद्धतीने सोडवायचा आहे, कारण जागृती पण नैसर्गिक आहे, सती पण नैसर्गिक आहे. आणि कार्यकारण भावाच्या भाषेत बोललं पाहिजे आपण, निसर्गाच्या भाषेत बोलण्यापेक्षा कार्यकारण भाव कशामुळे काय होतं हे समजून घ्यावं लागतं. हा मुद्दा आहे. हम्म. डिस्टर्बन्स नको म्हणून मी सर विहारात जाऊन बसतो रोज. हो. हम्म. हो. परंतु खरंय खरंय. परंतु नंतर एक अशी आपली अवस्था आली पाहिजे याच्यानंतर. कारण सारखं सारखं आपण शिबिरात जाऊ शकत नाही, सारखं सारखं विहारात पण जाऊ शकत नाही. तुम्हाला घरात पण यावं लागतं, तुम्हाला कामाच्या ठिकाणी जावं लागतं. आता तुमचं तर सगळं गडबड गोंधळाचं ठिकाण आहे. रेल्वे हो म्हणजे सर. काय? रेल्वे हो म्हणजे सर. हो सगळं सर. गोंधळच आहे. तर त्या हं. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही कुठे असा, तिथं स्वतःशी कनेक्टेड आपल्याला राहता आलं पाहिजे. हो हो हो. हे ती अवस्था एकदा आली ना, मग काही शिबिरं हे न बाकी ते ही सगळी साधनं आहे ती. साधनाला हं. धरून नाही बसायचं आपल्याला. हं. नंतर आपल्याला अशी एक पोझिशन आपली आली पाहिजे की आपण जिथे असू तिथे कनेक्टेड आहोत म्हणून. हं.
कनेक्टेड शब्द एका असतो आपला नेहमीचा एक आहे, किंवा सावधान, सती, जागृती, आपण कायेमध्ये आहोत, आपण चित्तामध्ये आहोत, आपण मनाच्या संपर्कात आहोत, आपण आपल्यामध्ये आहोत, आपल्या जीवनाशी संपर्कात आहोत. हा मुख्य मुद्दा आहे. आणि आपली काया ही सगळीकडे सगळीकडे जाते ना. हीच काया हो. घरात असते, हीच काया विहारात येते, हीच काया कामाला जाते, हीच काया मार्केटमध्ये असते. हे शरीर हम्म. आपण सगळीकडे जातो ना. हो आणि सर. त्याच्यामुळे हे मन चित्त हे पण सगळीकडे जातं. हम्म. आणि तो आपला विषय आहे. त्याच्याशी आपली कनेक्टिव्हिटी पाहिजे, त्याची सती पाहिजे, त्याचं भान पाहिजे. हा आपला विषय आहे. आणि बाकी शिबिरं घेणं अमकं जमकं हे प्रॅक्टिस. जसं आता शा शाळा शिकायची असेल तर शाळेत जावं लागतं, शाळा घरी नाही आणता येत. हा, आणि शाळेत मिळालेलं ज्ञान आपण व्यवहारात वापरतो. हम्म. शाळेत किती दिवस जाणार? तसं शिबिरातही किती दिवस जाणार? आणि जे लोक सारखं शिबिरात जातात, त्याचा अर्थ काय झाला मग? की तुम्ही अजूनही शाळेत गेल्यासारखं सारखे शाळेत जाताय तुम्ही. मग त्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला व्यवहारात होत नाही, असं त्याचा अर्थ आहे. मग तुम्ही सारखं शाळेत जाताय, सारखं शिबिरात जाताय, नाही. कुठेतरी आपल्याला स्वावलंबनानं साधना करता आली पाहिजे. स्वतःच श्वास सोडता आला, स्वतःच उतरता आलं पाहिजे, स्वतःच चित्त सापडलं पाहिजे, स्वतःच आपल्याला विचार प्रक्रियेत कनेक्ट होता आलं पाहिजे, स्वतःच भानावर आलं पाहिजे. आत्तादीप भव. स्वतःच काम आहे, स्वतःचं काम आहे, स्वतःमध्ये आहे आणि स्वतःच करायचंय.